नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बोरी तांडा या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ज्ञानबा इंगोले यांची 3 ते 4 एकर जमीन आहे आणि गेल्या 40 वर्षापासून ते हे जमीन कसत असतात। परंतु या येथील काही गावगुंडांनी त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गेल्या 1 वर्षापासून परभणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून त्यांचं धरणं आंदोलन सुद्धा चालू आहे। अनेक नेत्यांनी भेट दिली, अनेक पुढाऱ्यांनी भेट दिली आणि तिथले जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी सुद्धा या उपोषणाला भेटी दिल्या, यांना आश्वासनं दिली की आम्ही तुमचं काम करू। आणि या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष असे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्यांना भेट दिली होती। त्याचं आम्ही चित्रीकरण सुद्धा केलं होतं, परंतु अजूनही ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। अजूनही कोणी यांच्याकडे न्यायाची भूमिका मांडलेली नाही। आपल्यासोबत आज मुंबईवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमिंद्रे हे आज या बोरी गावामध्ये बोरी तांड्यामध्ये आलेले आहेत आणि ज्ञानबा इंगोले यांच्या शेताची पाहणी करून त्यांनी खरंच काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आपल्या माध्यमासमोर आहेत ते। आणि आपण सर्वप्रथम या ठिकाणी जे शेतकरी आहेत, जे गायरानधारक आहेत ज्ञानबा इंगोले, त्यांच्याशी जाणूया की काय नेमका अन्याय झाला आपल्याकडे, कशा पद्धतीने आपल्याला ही जमीन आपल्या हक्काची मिळत नाही। आपण 40 वर्षापासून हे गायरान कसत आहात, काय काय आपल्यावर प्रॉब्लेम आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। जय भीम, जय बाबासाहेब आंबेडकर, जय भीम, जय भीम। साहेब, मी या 1990 पासून मी जमीन करून खातो। 1990 पासून जमीन करून खात असताना मधामध्ये त्या लोकांना कमसे कम 14 पर्यंत काहीही त्याचा हालचाल नव्हता आणि तहसीलदाराला मी हे मागलं होते की माझ्या शेतामध्ये स्मशानभूमी तुम्ही म्हणाले हे कुठं आहे, तरी त्याचं माझ्याकडे आलेलं लेटरसुद्धा आहे की आमचं याच्यात काहीच उपलब्ध नाही, त्याचं लेटरसुद्धा आहे। हे पहिल्यानं अशोकराव चौधरी याच्यात ग्रामपंचायतच्या लोकांना झाडं लावण्याकरता पाठवत होता, तर मी झाडं उपटून फेकायचा। असं करता करता काही दिवसाच्या नंतर मी झाडाच्या बाजूला लपून बसलो आणि ते झाडं लावा आले तर मी त्याच्या मागं लागलो, बाबा तुम्ही हे करू नका, मला जीव मारा, नाही तर मग तुम्ही झाडं लावू नका। ते म्हणले, बापा आजपासून आम्ही येणार नाही। त्याच्या बाद अशोकराव चौधरी अजय चौधरीनं या माझ्या रानामध्ये खुट्या रवायचं सुरुवात केलं। त्याच्या बाद मध्ये 2020 मध्ये त्यानं सगळं घर तोडून नेलं, माझं पुरं सामान नेलं, घर तोडलं, 13 पत्र घर तोडलं, घर तोडून नेलं, सरळ घराचं सामान नेलं, संसार सुरात नेला, खत बी सगळं नेलं आणि पत्रमय 13 पत्र नेऊन इकून टाकले त्यानं। आणि त्याच्या बादमध्ये आणखी त्यानं आम्हाला त्रास सुरूच ठेवला, सारखाच त्रास सुरू ठेवला। आणि त्यानं जे माझ्या जिजीवर जे माझा साक्षी होता त्या साक्षीला माझ्या जिजीवर त्या माझ्या याच्यामध्ये त्याला घर जागा दिली, हटकून जाणून बसून। दुसऱ्या एक माणसाला गावामध्ये पुष्कळ जागा असताना त्याला सुद्धा माझ्याच जाग्यामध्ये बसवलं जाणून बसून। लक्ष्मण चौधरी हे कमरेतखाली तूर होती, त्या तुरीमध्ये त्याला बसवलं होतं। तर मग मी जिल्हा अधिकारी SP साहेबाच्या ऑफिसला जाऊन त्यांनी अर्ज दिला आणि विनंती केली, हात जोडले। ते म्हणले आम्ही पोलीस झाडालो। ते पोलीस वावरामध्ये आले, त्यानं तूर कमरेतखाली त्याच्या आजूबाजूनं पाहिली, म्हणले का रे बाबा तू तुरीमध्ये घर बांधायला गरिबाच्या काय? तर ते म्हणलं आम्हाला अशोकराव साहेबांनी सांगितले। तर SP साहेबाच्या पोलीसवाल्यानं त्याला गावात नेलं। गावात नेल्याच्या बाद काय म्हणले काय नाही, त्याच्या बादमध्ये तो काय वावरात आला नाही, त्यानं काय ते सामान नेलं नाही। त्याच्या बादमध्ये मग हे आणखी सरला मॅडमला लावून दिलं आणि ते आमच्यावर हल्ला केला, आमचे खोडं नेले, झाडं तोडून नेले, सगळे पहिले पत्र नेले, आता बी झाडं तोडफोड केली, आमचे जे जळतण काही खोडं होते ते जाळले आणि आम्हाला हाणमार केली। आणि हाणमार केल्याच्या नंतर बी आमच्या महिलाला बी हाणमार केली। हाणमार केल्याच्या नंतर आम्ही ठाण्यामध्ये गेलो, पठाण साहेबाला पत्र दिलं, तर पठाण साहेब त्या पत्राला लपू ठेवायला आणि
माझं डोसकं फुटलेलं असताना मी 5 वाजेपर्यंत त्यानं मला सोडलं नाही आणि मला दवाखान्याची चिठ्ठी दिली नाही. तर दुसऱ्या दिवशी मी सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन त्यांनी मलमपट्टी करून आलेलं माझ्याजवळ कागद आहेत. तर हे पठाण साहेब आम्हाला न विचारता न हे करता खोटे गुन्हे आमच्यावर दाखल करतात. याच्याकरता मी आमच्या नेते साहेब आले यांना नम्र विनंती करतो की मला न्याय मिळावा आणि जिल्हा अधिकारी तहसीलदार कलेक्टर यांना बी मी विनंती करतो की मला न्याय मिळावा आणि असा अन्याय होऊ नये. आणि पोलीसवाले तेच माणसं गुन्हा करायला आहेत आणि तेच माणसं आणायला आहेत आणि आमच्यावर आपला पठाण साहेब आमच्यावर केस करायला आता केस टाकली, कलमासुद्धा टाकून त्यांनी की माझ्यावर केस टाकली. ही सगळी केस खोटी आहे आणि त्या लोकायला मिळाची नावं दावले. हे लोक म्हणायचं आमचे नाव आहे नाही तर आम्ही तुमच्या विरोधात काहीच दिलं नाही असं हे लोक म्हणाले. आणि हे खोटे नावं घेऊन हे करून त्यांनी माझ्यावर हल्ला करायला. तुम्हाला म्हणजे कोणी सह्या घेतल्या आणि त्याचं नाव काय? हा, सह्या घेतलेल्या ते रात्री मीटिंग घेतली होती. तर मीटिंगमध्ये ते ग्रामपंचायतचा माणूस तो म्हणतोय की मला माहीत नाही, तो म्हणतोय मला माहीत नाही, पोलिसवाला म्हणतोय मला माहीत नाही. मग आता कोर्टामध्ये कोणं दिले? कोर्टाने ही फाईल माझ्याजवळ दिली की ही फाईल तुमच्यावर ही गुन्हा दाखल झाला आहे. आणि मग मी म्हणलं मग त्याच्यावर टाका. तर मग त्यानं त्याच्यावर काय करायची केस केली आणि ती फाईल मला त्यानं जे तक्रार दिली ती फाईल मला दिली की मी या लोकायला दावले. ते म्हणतात बाबा आमचं काय घेणं देणं नाही. तरी बी हे पठाण साहेब खरं काय हे विचारत नाहीत. हे खाली आमच्यावरच केस करायचं पाहते. तुमच्यावर केस करण्याचं कुणाचं कोण करायला हवं? तुमच्यावर केस करण्यासाठी तुम्हाला कोण त्रास देतो? हे आम्हाला अजय चौधरीच्या याच्याहूनच होते सगळं. हे अजय चौधरी साहेब त्याला सपोर्ट देतात आणि अजय चौधरी सपोर्ट दिल्याच्या नंतर हे लोक उड्या मारतात. अजय चौधरी कोण आहे? हे सभापतीचा उपाध्यक्ष आहे. कुठल्या पक्षाचा आहे? हे पहिले शरद पवारचे होते, आता गेले तर अजित पवार मध्ये. त्यानं त्याला पाठिंबा द्यायचा जबरदस्त राहतोय आणि माझ्या मागं कोणीच पाठिंबा नाही, माझ्या मागं कोणीच नाही. ही शेड जी तुमच्या शेतामध्ये बांधायला लावलं हे कुणी लावलं? हे अजय चौधरीनं बांधलं. अजय चौधरी कोण आहे? म्हणजे आता इथला ग्रामपंचायतचा कोण आहे? आता हे ग्रामपंचायतीच्या हाती नाही, तो खाली सभापती होता, सभापतीचा उपाध्यक्ष होता आणि त्याचे वडील सभापती होते, त्याचे पद गेलेलं आहे. आता दोघांचीच पद गेलेले आहे. पण ते तुमच्या शेतामध्ये जी काही कुणी पुरलं म्हणजे मयत गाडली हे कुणी केलं? हे कोणाचं कटकारस्थान होतं? हे खारी जब्बार खारी आणि हे गावातले लोक आणि ते अजय चौधरीने सुद्धा त्याला दवाखान्यात सुद्धा जाऊन त्यांना इथल्या जी मुस्लिम बांधवांना ह्या ठिकाणी कब्रस्तान आहे का नाही? त्यांना जागा दिलेली आहे का नाही? जागा आतापर्यंत कोणी दिलेली नाही. ते म्हणतात आम्हाला नाही इथे नाही, दुसरीकडे गावामध्ये जागा नाही का त्यांच्याकडे कब्रस्तान? 2 जागेवर त्याची जागा आहे कब्रस्तान. मग तिकडं असताना देखील तुमच्या शेतामध्ये पुरण्याचं कारण काय? त्यानं जे त्या तक्यामध्ये अर्धी कबर खोदली. अर्धी कबर खोदल्याच्या बाद मध्ये हे अजय चौधरीचे माणसं जाऊन त्यांनी त्याला धमक्या देऊन त्याचे तिकाशी फावडे उचलून आणले आणि इथं हे केलं. आणि त्याच टायमाला मी पोलीसवाल्याला आम्ही उपोषणावर बसलो. पोलीसवाल्याला म्हणलं होतं साहेब ते असे व्हायला म्हणा. मी उपोषणावर बसलो तर गोपीनवार म्हणला होता की आमचं लक्ष आहे. तरी गोपीनवारनं काही लक्ष दिलं नाही, पठाणने काही लक्ष दिलं नाही. हे त्यालाच उलट करायला लावायला. याचा अर्थ असा आहे की ह्याच्या पाठीमागे जो सूत्रधार आहे हा जो अजय चौधरीचा आहे आणि त्याच्या सोबत जी असते त्याचे साथीदार ती सर्व आहेत असं तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे? मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्राध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे. आज आम्ही या बोरी गावामध्ये आलेलो आहे आणि जे कुटुंब जी खरोखर त्यांच्यावर अन्याय अत्याचार आणि त्यांच्यावर शासकीय प्रशासकीय पॉलिटिकल दबाव आणि त्यांच्यावर पोलीस प्रशासनाचे जी खोटे गुन्हे दाखल करण्याचं जे षडयंत्र आहे तर त्यांना त्याग करून ती बऱ्याचशा ठिकाणी गेले, परंतु त्यांना न्याय न मिळाल्यामुळे अशा प्रकारे ह्या ठिकाणी आज आम्हाला ह्या ठिकाणी मुंबईला येऊन त्यांनी त्यांची गता गायली आणि महाराजावर कैक ह्या जातीवादी
अजय चौधरी आणि त्याच्या सोबत जी साथीदार कोणी असतील ती, आणि त्या ठिकाणी असणारा पोलीस प्रशासनाचा जो PI जो काय नाव त्याचं पठाण साहेब म्हणून आहे. तर अशा प्रकारचं जी षडयंत्रण आहे ही म्हणजे अजय चौधरी आणि पोलीस अधिकारी ह्या दोघांचं मोठं षडयंत्रण आहे. ही मिलीजुली दोघांची असल्यामुळे एक आमचा बौद्ध बांधव वर एवढ्या वर्षापासून कमीत कमी 40 ते 50 वर्षापासून पीक पाणी करतो, शेती करतो, आणि त्याला त्रास देण्याचं काम, त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम, त्यांना त्यांच्या विरोधात जातीवाद करण्याचं काम, त्यांना म्हणजे एवढं मोठं षडयंत्र करून त्यांना फाशी देण्याचं, जीव देण्याचं असं त्यांच्यावर पाळी आणलेली आहे. आणि ती द्यायला देखील तयार आहे. त्यांनी माझ्याकडे सांगितलं की माझ्याकडे फाशी घेतल्याशिवाय किंवा जीव दिल्याशिवाय पर्याय नाही. तर त्यांना मी सांगितलं की तुम्हाला मी न्याय मिळवून देण्यासाठी मी शासन प्रशासनाशी म्हणजे भेटून त्यांच्याशी तुमचं सर्व ही करून, तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी कार्यालय तुमच्याकडे ती त्यांच्याकडे तुमची मागणी करून तुम्हाला तुमचा सातबारा तुमच्या नावावर करून देण्यासाठी पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि ती तुम्हाला न्याय मिळवून देऊ. ज्या प्रकारे अजय चौधरीनं ही बघता आपण या ठिकाणी पीक पाण्यामध्ये त्यांनी एवढं मोठं शेड बांधलंय, गोडाऊन बांधलंय. अशा प्रकारे या ठिकाणी आमच्याच मुस्लिम बांधवाला भडकून या ठिकाणी कब्रस्थान बनवण्याचं, पीक पाण्यामध्ये शेतीमध्ये करायचं कटकारस्थान चालू. या ठिकाणी त्यांच्या सोबत जी विटनेस होते, साक्षीदार होते, त्यांना साक्षीदाराला फोडण्यासाठी त्यांच्याच जमिनीमध्ये त्यांना घरं दिले. म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये जाऊन म्हणजे त्यांनी कुठे विटनेस त्यांच्यासोबत राहू नये किंवा साक्षीदार राहू नये अशा पद्धतीचं देखील कटकारस्थान चालू केलेलं आहे. आणि माझी एकच यांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे, पोलीस प्रशासनाला ECB असो, DCB असो, KSP असो, सिनियर म्हणजे अधिकारी असो पोलीस प्रशासनाचे, की तात्काळ यांच्या वर जो अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्याचं जी भूमिका घ्यावी आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून द्यावा. अन्यथा ह्यांना जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू. ह्या परभणी जिल्ह्यामध्येच नाही परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही तीव्र आंदोलन पेटलं जाईल. कारण अशा प्रकारे आमच्या बांधवावर खेरलाजी सारखं प्रकरण झालं, बघितलं आपण भीमा कोरेगाव गावासारखं प्रकरण झालं. तशाच प्रकारे ह्या ज्या गावामध्ये आहे तर षडयंत्र करण्याचं कटकारस्थान काही जातीवाद्यांचं चालू आहे का, काही मनुवाद्यांचं चालू आहे का, की आमचे जी लोक स्थानिक आहेत या ठिकाणी कमी लोकसंख्या असल्यामुळं त्यांना दबाव टाकण्याचं, त्यांना जीव फाशी घेण्याचं किंवा जीव मारण्याचं, कटकारस्थान घरातल्या कुटुंबाला सर्व मारण्याचं जी षडयंत्र केलं त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल आता तात्काळ करावी अशा पद्धतीची देखील आहे. जी ह्याच्यामध्ये आरोपी म्हणजे ह्यांच्या म्हणण्यानुसार अजय चौधरी असेल आणि कोणी असतील ह्याच्या सोबत ते त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आणि हे जी परिवार काय नाव तुमचं, ज्ञानबा हिंगोलेला न्याय मिळवून द्यावा असं पोलीस प्रशासनाला सांगतो. अन्यथा ज्या पोलिसांनी ह्याच्यामध्ये अगर कारवाई केली नाही मग त्याच्यामध्ये सिनियर पोलीस अधिकारी असो, ACB असो किंवा आणि कोणी अधिकारी असो, संबंधित अधिकारी वर आम्ही कोर्टामध्ये जाऊन यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवं, यांना निलंबित करायला हवं. जर आमच्या ह्या बांधवाला दलित बौद्ध बांधवाला जर न्याय मिळाला नाही तर ह्याचा तीव्र आंदोलन करून यांना या न्याय मिळवून देण्याचं आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. 11 महिन्यापासून उपोषणला आहेत. आज या ठिकाणी त्यांनी आता मला सांगितलं की या ठिकाणी 11 महिन्यापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर उपोषण, आमरण उपोषण चालू आहे. परंतु शासन प्रशासन, जिल्हा तलाठी किंवा आणि कोणी पोलीस प्रशासन, ECB असो, सिनियर असो, DCB असो पुढाकार घेऊन त्यांना न्याय का मिळवून देत नाही. कुणाच्या दबावाखाली आहे म्हणजे ही पॉलिटिकल दबावाखाली. म्हणजे पहिले ती शरद पवारांच्या पक्षामध्ये होते, आता ती अजित पवारच्या पक्षामध्ये गेले म्हणून या अधिकाऱ्यांवर प्रेशर आहे का, अधिकाऱ्यांवर दबाव आहे का, हे दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात का, अशा पद्धतीचं देखील माझी मागणी आहे. आणि त्यांना आता जे ह्याच्या पुढे जर कुठल्या प्रकारे त्रास देण्याचं, अजय चौधरीनं त्रास देण्याचं किंवा त्याच्या साथीदारानं त्रास देण्याचं कटकारस्थान केलं तर त्याला तशाच प्रकारे आम्ही उत्तर देऊ. इतकंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. बोरीतांडा या शेतामध्ये आपण आलेलो आहोत. ज्ञानबा इंगोले यांचं हे 444 गट क्रमांक मध्ये
जवळपास 3 ते 4 एकरचे शेत आहे आणि या शेताची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी ते गायरान त्यांनी पेरून या ठिकाणी हे ज्वारीचं पीक, हरभऱ्याचं पीक, असे पीक, तुरीचं पीक या ठिकाणी ते काढतात. परंतु अजूनही त्यांना या ठिकाणची 7/12 किंवा नाव नोंदणी तलाठी करत नाहीत, तहसीलदार करत नाहीत आणि त्यांच्यावर उलट ते अन्याय करतात की हे बघू नंतर या, आज या असं सांगून त्यांची टाळाटाळी करतात. कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.